नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आलेला घरी बसून कंटाळा, तर पोरं बोलली चला मासा पकडायला. तर आम्ही चाललो मासा पकडायला. ढोह उपसून कसं मासा पकडतात हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला हा व्हिडिओ कसा झाला ते. फायनली पोचलो ज्या ठिकाणी मासा पकडायचं त्या ठिकाणी. एक डबका आहे. आता मच्छरदाणी आणली. आता मच्छरदाणी किती मासा पकडतं बघूया. पहिल्यांदा मच्छरदाणी हातरून घेतली आणि 3 जण पाण्यामध्ये उतरलो. एक जण लेफ्ट साईडला आणि एक जण राईट साईडला आणि एक जण सेंटरला. असं 3 जण 3 साईडला गेलो. जेवढे पण मासे मच्छरदाणीमध्ये आले ते आम्ही गोळा करत बसलो. तिथून मासे पकडून झाल्यावर आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालो. ह्या भाईचा तो विषय वेगळा. विहिरीमध्ये दलदल जास्त आहे तरी पण विहिरीत घुस. आता बघा पुढे का होते. व्हिडिओ काढते म्हणून काकाला हसायला बघा. आता जाते खाली बघा. परत आम्ही निघालो दुसरीकडे मासा पकडायला. दोन्ही साईडला मच्छरदाणी बांधली आणि अनिल दादा पाणी उपसत होता. ढोह उपसून झाल्यावर मच्छरदाणीमध्ये मासे कचरा जास्त होता ते निवडत होते. निवडता आणि त्याला एक डोकऱ्या होता बघा केवढा मोठा मासा आहे. तिथून मासे पकडून झाल्यावर आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी आलो. ढोह तसा लय मोठा होता, पाणी पण त्यात जास्त होतं. पाणी बाहेर जाण्यासाठी आम्ही काढला पाट. पाट काढल्यामुळं आमची थोडी मेहनत पण कमी झाली. दिवसभर मेहनत करून आम्हाला किती मासे भेटले ते हे बघा. हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि भेटूया न्यू ब्लॉगमध्ये.